माझ्या पतीने ऑफिसला जायच्या अगोदर त्यांनी मला एक लाल रंगाची साडी दिली आणि म्हणाले की मी संध्याकाळी ऑफिसमधून येण्यापूर्वी तू ही साडी नेसून छानपैकी तयार हो. आज आपल्याकडे काही खास पाहुणे येणार आहेत. यावर मी त्यांच्याकडून ती साडी घेतली आणि त्यांना म्हणाले की जर तुमची मनापासून इच्छा असेल तर आज मी तुमच्या फेवरेट कलरची साडी नक्कीच नेसेल. तुम्ही काही काळजी करू नका. असे बोलून मी कामात व्यस्त झाले. विवेक हा एक खूप मोठा बिझनेसमॅन होता. संध्याकाळ होताच जेव्हा मी ती साडी घेऊन तयार व्हायला माझ्या रूममध्ये चालले होते तेव्हा मला पाहून आमचा नोकर म्हणू लागला, ताई, देवाखातर ही साडी नेसू नका. नाहीतर आज जर असे झाले तर तुमच्यासोबत नक्की काय खेळ खेळला जात आहे हे तुम्हाला कधीच समजू शकणार नाही. ही साडी तुम्ही मला द्या. मी ही साडी नेसून तुमच्या जागेवर बसेन आणि तुम्ही गुपचूप सर्व काही पाहसाल. तेव्हा तुम्हीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवसाल आणि मालकाचे सत्य तुमच्या समोर येईल. माझ्या नोकराचे सर्व बोलणे मला खोटे वाटले, कारण यापूर्वीही मला माझे पती अनेकदा त्यांच्या फेवरेट कलरची लाल साडी मला नेसायला सांगायचे. तेव्हा मला वेगळे काही वाटले नाही. पण आज नोकराने माझ्याकडे खूप आग्रह केला आणि माझ्यासमोर हात जोडू लागला, म्हणून मी त्याला माझी साडी दिली. त्याने माझी साडी नेसली आणि डोक्यावर लांब केसांचा विग घातला आणि बाईसारखा पेहराव करून तो माझ्या रूममध्ये जाऊन बसला. रात्री जेव्हा पाहुणे आले तेव्हा माझा नवरा त्यांना एक एक करून माझ्या रूममध्ये घेऊन जाऊ लागला. पण काही वेळाने ते पाहून मला धक्काच बसला, कारण माझे नाव रश्मी आहे. आज मला पाहायला आमच्या घरी काही पाहुणे येणार होते. तेव्हा माझी आई मला म्हणाली की तू साडी नेसून छानपैकी तयार हो. मुलगा आवडला तर हे स्थळ तुझ्यासाठी निश्चित करून टाकू. यावर मी माझ्या आईकडे पाहू लागले, पण मी तिला काहीच बोलले नाही. मी कपाटातून छानपैकी एक नवीन साडी काढून नेसली आणि थोडा मेकअप केला. काही वेळाने ते पाहुणे आमच्या घरी आले तेव्हा मी थोडी घाबरले होते. आईने त्यांना हॉलमध्ये बसवले आणि तिने मला चहा बनवायला सांगितला. घाबरल्यामुळे माझे हातपाय थरथर करत होते, पण मी चहा बनवला आणि आईने मला इशारा करतात मी चहाचा ट्रे घेऊन समोर बसलेल्या पाहुण्यांना चहा देऊन पटकन किचनमध्ये आले. त्या पाहुण्यांपैकी एक स्त्री माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत होती आणि त्याच क्षणी मला समजले की मी त्या सर्वांना पसंत आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी आमच्या घरी फोन करून सांगितले की आम्हाला मुलगी आवडली आहे. आईने देवाचे आभार मानले आणि 2 महिन्यांनी लग्नाची तारीख ठरली. या 2 महिन्यात मी विवेकशी बऱ्याच वेळा फोनवर बोलले होते. तो अनेकदा मला माझे वेगवेगळे फोटो मागायचा, पण मी त्याला नकार द्यायचे. आमच्या प्रतीक्षेचे तास संपले आणि तो दिवस आला जेव्हा मी विवेकची बायको म्हणून त्याच्या घरी आले. लग्नाच्या रात्री मी पाहिलेली सर्व स्वप्ने सत्यात उतरली होती. मी माझा पदर उचलताच विवेकने माझे खूप कौतुक केले आणि माझा हात धरून तो मला म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला असे वाटले की माझी बायको होण्यासाठी तू एकदम परफेक्ट आहेस आणि खरोखर तू मला इतर सर्व मुलींपेक्षा वेगळी वाटलीस. मी आयुष्यभर तुझी खूप काळजी घेईन आणि तुझ्यावर मनापासून प्रेम करेल. तू नेहमी सुंदर दिसावी अशी माझी इच्छा आहे. घरातील कामांसाठी इथे नोकर आहे. तुला इथे कोणतेही काम करण्याची गरज नाही. तू मला फक्त आनंदी ठेव आणि नेहमी माझ्यावर खरे प्रेम करत राहा. तेवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे. त्याच्याकडून हे शब्द ऐकून मला ते खूप आवडले आणि आता मी देखील त्याच्यासाठी वेडी झाले होते. त्याने लग्नाच्या रात्री मला दिलेली सर्व वचने पूर्ण केली. आता मी पूर्वीपेक्षा जास्त सुंदर बनले होते. विवेकच्या प्रेमामुळे माझे सौंदर्य दिवसेंदिवस वाढू लागले होते. मी जेव्हा जेव्हा माझ्या आईवडिलांच्या घरी जायचे तेव्हा माझ्या मैत्रिणी आणि शेजारी पाजारी माझ्याकडे खूप लक्षपूर्वक बघायचे आणि म्हणायचे की तुझे नशीब आहे की तुला इतका प्रेमळ नवरा मिळाला आहे. दिवस रात्र अशीच जाऊ लागली. आम्ही एकमेकांच्या प्रेमात बुडालो. आता माझ्या लग्नाला 4 महिने झाले होते. एके दिवशी विवेक मला म्हणाला की उद्या मला ऑफिसच्या कामानिमित्त काही दिवसांसाठी युरोपला जायचे आहे. त्याच्या युरोपमधल्या मेन हेड ऑफिसला एक खूप महत्त्वाची मीटिंग होती, त्यामुळे त्याच्यासाठी तिकडे जाणे खूप महत्त्वाचे होते. मी पण ठीक आहे म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडले आणि तो एअरपोर्टला गेला. त्यानंतर जणू माझ्या आयुष्यात वादळ आले.
20 दिवसांनी विवेक मला घेऊन घरी गेला, पण तो खूप बदललेला दिसत होता आणि आता तो माझ्याशी खूप कमी बोलू लागला होता. मला आता आमच्यामध्ये पूर्वीसारखं प्रेम वाटत नव्हतं. आता मला असं वाटत होतं की तो एक माझ्यासाठी अनोळखी व्यक्ती आहे. आता तो त्याचा बराचसा वेळ ऑफिसमध्येच घालवायचा. मी त्याच्याकडे याबद्दल तक्रार केली तेव्हा तो त्याच्या व्यवसायाबद्दल सांगायचा आणि म्हणायचा की मला ऑफिसमध्ये खूप काम आहे, त्यामुळे मला रोज उशीर होतो. कधीकधी तो मला म्हणायचा की घरात आवश्यक ते सगळं आहे, मग मी घरात असणे एवढे महत्त्वाचे आहे का? मी माझ्या कामात खूप व्यस्त आहे, तुला थोडंसं सहन करावं लागेल. मी त्याला म्हणाले की मला तुझी गरज आहे, वस्तूंची नाही. पण आता कदाचित त्याच्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता. दिवसभर घरात एकटे राहून मला कंटाळा येऊ लागला. म्हणून मी विचार केला की स्वयंपाक आणि साफसफाई करणाऱ्या मोलकरणीला सुट्टी द्यावी आणि घरची सर्व कामे मी स्वतः करून त्या कामात मी माझा वेळ घालवावा. कदाचित यामुळे माझा वेळ निघून जाईल आणि मला विवेकची वाट पाहण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. पण हा फक्त मी विचार केला होता, कारण आता मला घरातली काम करायची सवय राहिली नव्हती. त्यामुळे मी माझा निर्णय बदलला, कारण मी आता घरातले काम करू शकत नव्हते. पण विवेक बोलू लागला की आता आपल्याला नोकराची गरज नाही. या घरात कोण आहे? एक मी आणि एक तू, आणि 2 लोकांसाठी स्वयंपाक करणे ही काही मोठी गोष्ट नाही. हे उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण विवेक नेहमी मला म्हणायचा की तू घरात काही काम करत जाऊ नको, तू नेहमी माझ्यासाठी सुंदर मेकअपमध्ये राहत जा. आणि आज तोच माणूस नोकरांवरून माझ्याशी वाद घालत होता. हे सर्व ऐकून माझे मन दुखी झाले होते, पण मी त्याबद्दल काही तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा विवेक ऑफिसवरून घरी परतला तेव्हा तो मला खूप खुश दिसत होता. मी त्याला खुश होण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे, पण मी तुला ती उद्या सांगेन. आता प्लीज माझ्यासाठी जेवण घेऊन ये, मला खूप भूक लागली आहे. मी विचार करू लागले की विवेक आज एवढा खुश का आहे, पण मला त्याची सवय चांगलीच माहीत होती. जेव्हा तो काही सांगायला नकार द्यायचा आणि तेव्हाच जर त्याला ते विचारण्याचा प्रयत्न केला तर तो खूप चिडचिड करायचा. तो ठरलेल्या दिवशी सांगायचा. त्यामुळे मी पण गप्प राहिले आणि दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागले. मी संध्याकाळी त्याची वाट पाहत होते तेव्हा दारावरची बेल वाजली. मी जाऊन दरवाजा उघडला आणि समोर पाहिले तर विवेकच्या हातात भरपूर शॉपिंगच्या बॅग होत्या. त्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला की ह्या बॅग आतमध्ये ठेव आणि तू लवकर नवीन कपडे घालून तयार हो आणि त्यासोबतच मॅचिंग ज्वेलरी घालायला विसरू नकोस. मी तुला पार्टीला घेऊन जाणार आहे. तू लवकर तयार हो आणि तू तयार झाल्यावर मला कॉल किंवा मेसेज कर, मी तुला घ्यायला येईन. मी त्याच्याकडून त्या पिशव्या घेतल्या आणि माझ्या खोलीत येऊन तयार होऊ लागले. आज मी खूप खुश होते, त्यामुळे मी विवेकसोबत जायला तयार होऊ लागले. लाल साडी आणि गोल्डन ज्वेलरीमध्ये मी खूप सुंदर दिसत होते. मी आरशात स्वतःला पाहत होते. मी अजून माझे पूर्ण आवरले नव्हते. दारावरची बेल वाजली. मला समजले की विवेक दारात असेल आणि तो मला घ्यायला आला असेल. मी पटकन केस मोकळे सोडले आणि घराला कुलूप लावून गाडीत बसले. आज विवेकसुद्धा खूप छान तयार झाला होता. त्याने कारमध्ये म्युझिक लावले होते. आज विवेक खूप चांगल्या मूडमध्ये होता आणि त्याने माझ्याशी खूप मस्करी केली. तो मला समजावून सांगू लागला की आपण जिथे जात आहोत तिथे खूप मोठी माणसं असतील आणि तुला तिथे प्रत्येकाला सुंदर स्माईल द्यायची आहे. आज माझ्या मोठ्या बिझनेसची फायनल डील होणार आहे. आणि मग तो असे म्हणू लागला की जर एखादी व्यक्ती आपल्या शब्दांनी इतरांना प्रभावित करू शकते तर त्याने त्या गोष्टीचा फायदा करून घेतला पाहिजे. तो काय बोलतोय ते मला समजत नव्हते. काही वेळाने आमची गाडी एका मोठ्या हॉटेलसमोर उभी होती. त्याने आमच्या गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा मला असे वाटत होते की जणू काही मी एखादी राजकुमारी आहे. त्यानंतर त्याने माझा हात धरून मला हॉटेलच्या आतमध्ये घेऊन गेला. आज त्याच्या फिल्मी स्टाईलने मला खूप बदलून टाकले होते, कारण लग्नानंतर मी त्याला पहिल्यांदाच असं पाहिलं होतं. हॉटेलच्या आत गेल्यावर वेटरने मला वेलकम ड्रिंक दिले. तो एक खूप मोठा सुंदर सजलेला डायनिंग हॉल होता. ते खूप मोठे आलिशान हॉटेल होते. तिथे अनेक अधिकारी आणि त्यांच्या बायकांना आमंत्रित केले गेले होते. ही एक मोठी पार्टी होती. इथे आल्यावर मी थोडी घाबरले होते,
पण थोड्याच वेळात मला समजले की माझ्या सौंदर्याने सर्वांना माझ्याकडे आकर्षित केले आहे. विवेकनेही खूप अभिमानाने माझी त्याच्या मित्रमैत्रिणींशी ओळख करून दिली. त्यानंतर आम्ही सर्वांनी थोडे ड्रिंक करून तिथे जेवण केले. त्यासोबतच तिथे हलक्या आवाजात संगीतही वाजत होते. हे वातावरण खूप छान होते. माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच मी इतक्या मोठ्या लोकांसमोर होते. त्यामुळे मी थोडे घाबरले होते. पण मी विवेकला साथ देत होते, कारण आज तो खूप आनंदी दिसत होता. आमच्या टेबलच्या शेजारी बसलेला माणूस सतत माझ्याकडे पाहत होता. त्याची नजर मला चांगली वाटत नव्हती आणि त्याच्या नजरेने मी गोंधळले होते. काही वेळाने ते त्यांच्या टेबलवरून उठले आणि आमच्यासोबत आमच्या टेबलजवळ येऊन बसले. ते विवेकशी बोलत असताना मला कळले की ते माझे पती विवेकचे मित्र आहेत. ते सुद्धा खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. पण त्यांच्याकडे पाहून ते बिझनेसमॅन आहेत असे मला वाटत नव्हते. पण त्यांच्यासोबतच विवेकची बिझनेस डील होणार होती. विवेकने त्यांची मला ओळख करून दिली आणि त्यांनी हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. इच्छा नसतानाही मला सगळ्यांसमोर शेक हँड करावा लागला. त्यावेळी त्यांनी माझा हात त्यांच्या हाताने हलकासा दाबला. मला त्यांच्या या कृतीचे खूप वाईट वाटले. विवेकच्याही हे लक्षात आलं, पण तो काहीच बोलला नाही. तो गप्पच राहिला. मला माझ्या नवऱ्याच्या वागण्याचं खूप आश्चर्य वाटलं. तो हे सगळं कसं सहन करत आहे. थोडे पुढे गेल्यावर विवेकने मला सांगितलं की हे मिस्टर खन्ना आहेत. जर त्यांनी ठरवले तर लवकरच त्यांच्याकडून मला मोठ्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट भेटू शकते. मिस्टर खन्ना विवेक आणि माझे संभाषण चालू होते. ते खूप मनोरंजक गोष्टी बोलत होते, पण तरीही ते माझ्याकडेच बघत होते. पार्टी संपल्यावर मिस्टर खन्ना माझ्या पतीशी हसत हसत बोलू लागले. त्यासोबतच ते आमच्यासोबत चालत होते. हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर मला त्यांचे आमच्यासोबत चालणे अजिबात आवडले नाही. बरं, आता आम्ही पार्टीहून घरी परतलो होतो. विवेकने घरी येऊन माझे आभार मानले, कारण मी त्याला पार्टीत पूर्ण साथ दिली होती. विवेक तसाच आनंदी होता. त्याने मला वचन दिले की तो लवकरच घरात आणखीन एक मोलकरीण ठेवेल. आता मला त्याच्याबरोबर अशा पार्ट्यांमध्ये जावे लागेल आणि तिथे येणाऱ्या मोठमोठ्या कंपनीचे मॅनेजर आणि मालकासोबत संवाद साधावा लागेल, कारण विवेकला अनेक कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे होते. दुसऱ्या दिवशी मी उठले तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. विवेक ऑफिससाठी निघाला होता. 1 तासानंतर मी फ्रेश होऊन बसले तेव्हा कोणीतरी दारावरची बेल वाजवली. माझा नवरा त्यावेळी घरी नव्हता. मी विचार करत होते की यावेळी विवेक घरात नाही. मग कोण आले असेल? माहीत नाही कोण आहे. मी दार उघडले आणि समोर पाहिले तर विवेक होता. तो पुन्हा घरी आल्यामुळे मला खूप आश्चर्य वाटले. पण मला त्याच्या शेजारी एक मुलगा उभा असलेला दिसला. त्या मुलाचे वय अंदाजे 17-18 वर्ष असेल. विवेकने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. तो मला सांगू लागला की हा शामू आहे. एक अतिशय जबाबदार आणि सभ्य मुलगा आहे. त्याला घरातील प्रत्येक काम कसे करायचे ते चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्याने काही काळ हॉटेलमध्येही काम केले आहे. त्याला घरातील सर्व काम आणि गाडी कशी चालवायची हे देखील माहीत आहे. विवेकने त्याच्याकडे हात दाखवून त्याच्या खांद्यावर थोपटले. मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने खाली पाहिले. मला त्याची ही शैली खूप आवडली. विवेकने मला सांगितले की तो खूप गरीब कुटुंबातील आहे. आज सकाळी तू झोपलेली होती म्हणून मी नाश्ता न करता घराबाहेर पडलो. म्हणून मी जाता जाता ढाब्यावर नाश्ता करायचे ठरवले आणि मी एका ढाब्यावर नाश्ता करायला थांबलो. तेव्हा मला तिथली चव खूप आवडली. त्यामुळे मी शामूला तिथल्यापेक्षा जास्त पगाराची ऑफर दिली आणि मी त्याला माझ्यासोबत घरी आणले. तो तुला प्रत्येक कामात मदत करेल आणि तुझ्या धाकटे भावासारखी काळजी घेईल. हो ना शामू? विवेकने शामूकडे बघितले आणि शामूने होकार दिला. आता मलाही दिलासा मिळाला, कारण मला जे काही बाहेरचे काम करावे लागत होते त्याच्यापासून आता माझी सुटका झाली होती. शामू माझ्यासाठी घरातील आणि बाहेरची सर्व कामे करेल हे चांगले आहे आणि मला जास्त काळजी करावी लागणार नाही. शामूने मला खरोखरच खूप दिलासा दिला. तो बायकांपेक्षा सगळी काम खूप चांगलं करायचा आणि काही बकवासही बोलायचा नाही. आता मी खूप निवांत होते. मला ताई म्हणायचा. त्याला माझ्याबद्दल खूप आदर होता. एके दिवशी मी सकाळी उठले तेव्हा शामू मला घरात कुठेच दिसला नाही. तो त्याच्या खोलीतसुद्धा नव्हता. मला काळजी वाटू लागली की तो कुठे गेलाय माहीत नाही.
मी घराच्या बाहेर येऊन पाहिले तर शामू गार्डनमध्ये बसून रडत होता. त्याचे अश्रू पाहून मला समजले की त्याची नक्कीच काही ना काहीतरी मजबुरी असावी किंवा त्याच्या घरात काही समस्या असावी. नाहीतर तो असा रडणारा नाही. तो नेहमीच आनंदी राहणारा मुलगा आहे. मग मी शामूकडे गेले. त्याने मला पाहिले आणि त्याने आपले अश्रू माझ्यापासून लपवायला सुरुवात केली. कदाचित त्याला त्याची अडचण मला सांगायची नसेल. मी त्याला खूप विचारायचा प्रयत्न केला, पण त्याने मला काहीच सांगितले नाही. मला वाटले कदाचित त्याच्या घरात पैशाची समस्या असेल, म्हणून मी त्याला काही पैसे दिले, पण त्याने पैसे घेण्यास नकार दिला. इतक्यात विवेकने फोन केला. तो सांगत होता की आज आपल्या घरी काही पाहुणे येणार आहेत. शामूला सांगून त्यांच्यासाठी संध्याकाळचे जेवण बनव आणि तू तीच लाल साडी नेसून तयार हो आणि मी घरी येईपर्यंत तू त्यांच्याशी बोलत राहा, म्हणजे त्यांना बरे वाटेल. आता मला अस्वस्थ वाटू लागलं, कारण खन्ना साहेबांशी गप्पा मारणे माझ्या नियंत्रणाबाहेर होतं. त्या दिवशीही त्यांची घाणेरडी नजर माझ्यावर खिळली होती, जी मी खूप जवळून सावधपणे मजबुरीतून पाहिली होती. पण विवेकच्या विनंतीमुळे मी तयार झाले. संध्याकाळी 7च्या सुमारास विवेक त्या पाहुण्यांसोबत घरी आला. तेव्हा मला ज्याची भीती वाटत होती तीच गोष्ट घडली. विवेकसोबत येणारा पाहुणा दुसरा कोणी नसून मिस्टर खन्ना होते, ज्यांना पाहून माझा मूड बिघडला. मला त्यांच्याशी अजिबात बोलायचे नव्हते, पण मला त्यांच्याशी बोलायला भाग पाडले गेले. मी, विवेक आणि मिस्टर खन्ना आम्ही तिघेही हॉलमध्ये बसलो होतो. मिस्टर खन्ना अगदी विचित्र पद्धतीने माझ्यासमोर बसले होते, पण त्यांना काहीच समजत नव्हते. काही वेळाने विवेकच्या मोबाईलवर कॉल आला आणि विवेक फोनवर बोलत बोलत हॉलच्या बाहेर गेला. आता मी आणि मिस्टर खन्ना हॉलमध्ये एकटेच राहिलो. मिस्टर खन्ना यांचे माझ्याशी मनमोकळेपणाने बोलणे सुरू झाले, म्हणून मला त्यांची शैली आवडली नाही. ती इतके विचित्र बोलत होते की मला उत्तर द्यावेसे वाटले नाही. 10 मिनिटे उलटून गेली तरी विवेक हॉलमध्ये आला नाही. मला मिस्टर खन्ना बरोबर बसताना खूप विचित्र वाटत होते, म्हणून मी उठले आणि हॉलमधून बाहेर पडू लागले. तेव्हा मी उभी राहायच्या आधीच मिस्टर खन्ना यांनी माझा हात पकडला. मी त्यांचा हात झटकला आणि त्यांना जोरात एक कानाखाली मारली. त्यांच्या कृतीचा मला खूप राग आला. मला त्यांना पुन्हा कानाखाली मारावीशी वाटली, पण मी थंड झाले आणि माझा राग आटोक्यात आणला आणि शांतपणे त्यांना म्हणाले, मिस्टर खन्ना, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही माझ्या पतीचे मित्र आणि त्यासोबतच एका मोठ्या कंपनीचे मालक देखील आहात, म्हणून मी तुमचा खूप आदर करते. तुम्ही तुमचे गैरवर्तन थांबवले नाही, म्हणून मी त्याचे तुम्हाला माझ्या पद्धतीने उत्तर दिले. याने कदाचित तुम्हाला काही फरक पडला नसेल, पण मला खूप फरक पडला आहे. ते तिथं शांतपणे उभे राहिले आणि माझ्याकडे पाहत राहिले. मी माझा हात त्यांच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते माझ्याजवळ येऊ लागले. त्यामुळे माझा चेहरा रागाने लाल झाला. मी टेबलवरून फ्लॉवरपॉट उचलून त्यांच्या डोक्यावर मारला. त्यांच्या डोक्यातून थोडं रक्त वाहू लागलं आणि ते किंचाळले. त्यांची किंचाळी ऐकून माझा नवरा तिथे आला आणि मिस्टर खन्ना वेदनेने ओरडत होते आणि माझा नवरा खूप रागात होता. पण विवेक, त्यांचे मित्र मिस्टर खन्ना यांना काहीच बोलण्याऐवजी त्यांनी मला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि म्हणाले की तू काय वेडी झालीस का? तू हे काय केलेस? आत्ता लगेच त्यांची माफी माग. पण मी विवेकचे म्हणणे ऐकले नाही आणि त्याच क्षणी मी त्यांची माफी न मागता त्यांच्याकडे बघत जमिनीवर थुंकले आणि म्हणाले की मिस्टर खन्ना, हे एखादे मंत्री जरी असते तरीही मी त्यांची माफी मागितली नसती. उलट त्यांनीच माझी माफी मागितली पाहिजे की त्यांनी माझ्याशी घाणेरडे कृत्य केले आहे. माझे हे ऐकून विवेकने माझ्याकडे खूप रागाने पाहिले आणि मला म्हणाला की जर तू मिस्टर खन्ना यांची माफी मागितली नाहीस तर मी तुला आत्ता लगेच इथेच घटस्फोट देईन. माझ्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. कोणतीही सभ्य व्यक्ती आपल्या मित्राच्या फायद्यासाठी आपल्या बायकोला घटस्फोट देऊ शकते का? मी पण ठाम होते, कारण मिस्टर खन्ना यांचे वागणे असे होते की त्यांची माफी मागण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर विवेकने मला एवढे शांतपणे जेवताना पाहून विवेकने उलटी गिनती सुरू केली आणि विचार करत होता की जर त्याने मला सोडण्याची धमकी दिली तर मी मिस्टर खन्ना यांच्या पाया पडून त्यांची माफी मागावी. पण मीही माझ्या मुद्द्यावरून हटले नाही आणि मी तसेच केले. मी त्यांची माफी मागितली नाही. नंतर विवेकने मला सांगितले की तू आता घटस्फोटाच्या पेपरची वाट बघ, मी तुला घटस्फोट देईन.
मी आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे बघू लागले. मला समजले नाही की विवेकचे माझ्यावर इतके प्रेम होते. मग तो माझ्याशी असे का करत होता? तसेच आपल्या या मित्राच्या खातर मिस्टर खन्ना हे सर्व बघून हसत होते. तेही अभिमानाने आमच्या घरातून निघून गेले. माझा नवरासुद्धा त्यांच्या मागे गेला आणि माझ्या वागण्याबद्दल त्यांची माफी मागू लागला. काही वेळाने जेव्हा विवेक पुन्हा घरी आला, मी परत आत आले, तेव्हा माझी मनस्थिती अशी होती की जणू काही घडलेच नाही. पण माझा संसार उद्ध्वस्त झाला होता. मी माझ्या खोलीत जाऊन माझी बॅग भरू लागले आणि मी घराबाहेर पडू लागले. तेव्हा विवेकने मला खोलीत कुलूप लावून बंद केले. मी दार ठोठावले, पण त्याने दरवाजा उघडला नाही. काही वेळाने तो आत आला आणि मला विचारले, काय झाले? आणि म्हणाला, मी जे काही बोललो आहे ते मी रागात म्हणालो होतो. आपल्या छोट्या भांडणावरून आपले 4 महिन्याचे प्रेम एका क्षणात संपेल. जे काही झाले ते विसरून जा आणि खबरदार, जर तू हे घर सोडण्याचा प्रयत्न केला तर मी तुझे पाय तोडून टाकेन. तुला बाहेर जाण्याची गरज नाही आणि तुला परवानगी देखील नाही. मी सांगेपर्यंत तू घराबाहेर पडू शकत नाही. माझ्या मित्राला तुला कोणत्याही परिस्थितीत खुश करावेच लागेल. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. माझ्या नवऱ्याला असे बोलताना पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. विवेक वाईट माणूस असू शकतो याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. हा सगळा गोंधळ शामूलाही कळला असेल, कारण मी त्याला हॉलमध्ये पडलेले फ्लावर पॉटचे तुकडे गोळा करायला सांगितले होते. विवेकने मला इथे रूममध्ये कोंडून ठेवले आणि शामूला विवेकने कडक शब्दात सांगितले की रश्मीशी बोलू नकोस. दुसऱ्या दिवशी विवेक ऑफिससाठी घरून निघाला. त्याच्या सांगण्याप्रमाणे शामूने मला जेवण दिले. मी तिथेच कैद होते. मी शामूला म्हणाले, मी तुझ्या बहिणीसारखी आहे. हात जोडून मी त्याला मदत मागितली. त्याचे हृदय माझ्यासाठी विरघळले होते आणि त्याने मला भावनिक साथ घातली. तो म्हणाला, ताई, काही काळजी करू नका. तुमचा आदर करण्याची जबाबदारी आता माझी आहे. कोणीही तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. तुमच्या नवऱ्याला देव कधीच माफ करणार नाही. तो एक वाईट आणि अधोगती माणूस आहे. आमच्या गावी असे अजिबात होत नाही. आणि जर कोणी आपल्या पत्नीशी असे वाईट वागण्याचा विचारही केला तर त्याची गाढवावर बसून धिंड काढली जाते. शामूचे बोलणे ऐकून मला समजले की तो माझी नक्कीच मदत करेल आणि मला इथे एकटे सोडणार नाही. काही वेळाने शामू माझ्या खोलीत परत आला आणि मला म्हणाला, ताई, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी ते तुम्हाला आज सकाळी सांगणार होतो, पण मी विसरून गेलो होतो. तो ओंगळ माणूस जो माझा मालक आहे आणि तुमचा नवरा ते फोनवर कोणाशी तरी बोलत होते की, सर, तुम्ही उद्या आमच्या घरी या. तुम्ही काही काळजी करू नका. रश्मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत भेटून जाईल. शामूने मला हे सांगितल्यावर मला समजले की मी मिस्टर खन्ना यांची होणार आहे. मी हा विचार करत होते आणि नुकतीच मी संपूर्ण रात्र रडत घालवली. माझ्या इज्जतीचे रक्षण करण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत होते. दुसऱ्या दिवशी शामू माझ्याकडे आला. तो घाईत असल्यासारखे वाटत होता. तो दरवाजा उघडून माझ्या खोलीत आला आणि मला म्हणाला, ताई, तुम्ही मला तुमची एक सुंदर साडी द्या. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले, तुला माझ्या कपड्यांची काय गरज आहे? मग तो म्हणाला की ही जास्त बोलण्याची वेळ नाही. मी माझी एक साडी त्याला दिली. शामू माझ्या हातातून साडी घेऊन खोलीत गेला. मग काही वेळाने तो पुन्हा ती साडी नेसून माझ्या खोलीत आला. त्यानंतर त्याला पाहून मला थोडे हसू आले, कारण त्याने साडी खूप विचित्र पद्धतीने नेसली होती. त्याच्या सांगण्यावरून मी ती साडी त्याला पुन्हा व्यवस्थित नेसवली. आता तो पूर्णपणे स्त्रीसारखा दिसत होता. त्याच्या डोक्यावर माझ्यासारखाच लांब केसाचा वीग होता. मी त्याला म्हणाले, शामू, तू नक्की हे काय करत आहेस? तुझा बाई बनण्याचा तर विचार नाही ना? मी त्यावेळी माझे सर्व दुःख विसरले होते आणि मी त्याची मस्करी करू लागले होते. तो मला म्हणाला की, ताई, तुम्ही माझ्या खोलीत जाऊन बसा. त्यानंतर मी शामूचे म्हणणे मान्य करून त्याच्या खोलीत जाऊन बसले. शामूसोबत त्याच्याच वयाचा एक मुलगा आमच्या घरी आला. तो शामूचा मित्र होता. शामूने त्याला माझ्या मदतीसाठी आणले होते. काही वेळाने मला माझ्या घरात कोणीतरी येण्याचा आवाज आला. तो आवाज माझ्या खोलीतून येत होता. माझे हृदय खूप धडधडत होते आणि मग मला माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद झाल्यासारखा आवाज आला. त्यानंतर मोठमोठ्याने किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. घरात पूर्ण गोंधळ उडाला होता. मी शामूच्या खोलीतून बाहेर पडले आणि मी माझ्या खोलीजवळ जाऊन पटकन दरवाजा उघडला. तिथले दृश्य वेगळेच होते. मिस्टर खन्ना यांचे कपडे फाटले होते.
श्यामू आणि त्याचा मित्र मिस्टर खन्ना यांना खूप मारहाण करत होते. मिस्टर खन्ना यांची प्रकृती बिघडत चालली होती. मी श्यामूला त्यांना मारहाण करण्यापासून रोखत होते, पण जणू ते दोघं पिसाळले होते. जेव्हा मिस्टर खन्ना यांची प्रकृती अधिकच बिघडली तेव्हा श्यामू त्यांना सोडून एका बाजूला बसला. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागले. भावाने बहिणीचे रक्षण केल्याचे श्यामूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. श्यामू म्हणाला, ताई, आता तुमची इथे थांबणे धोकादायक आहे. विवेक साहेब कधीही येऊ शकतात. म्हणून श्यामूने मिस्टर खन्ना यांना खोलीत बंद केले आणि तोंडात कापड भरले. त्यानंतर श्यामूने मला गाडीत बसवले आणि माझ्या घरी सोडले. त्यानंतर तो कुठे गेला हे मला माहीत नाही. मी माझ्या आईवडिलांना सर्व काही सांगितल्यावर त्यांनी लगेच मला एका शहरातून दुसऱ्या शहरात नेले. कारण विवेकची खूप ओळख होती. त्याने मला घटस्फोट दिला होता. कारण त्याला माझ्यामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांना खुश करून त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे होते आणि माझ्यामुळे त्याची एक खूप मोठी बिझनेस डील कॅन्सल झाली होती. त्याचा बदला तो माझ्याकडून केव्हाही घेऊ शकतो. म्हणून मला शहर सोडावे लागले. काही दिवसांनी मी न्यूजपेपरला वाचले, विवेकने एका कंपनीची फसवणूक केल्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. मित्रांनो, ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.